भक्ती रसायन नावाचा ग्रंथ आहे, छोटा ग्रंथ आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचं सूत्र दिलं आहे. नारद मुनींनी उपांत्य सूत्रामध्ये, नारद भक्ती सूत्रातील परमाविरहा आसक्ती अशी 11वी आसक्ती सांगितली. भक्तांमध्ये 11 आसक्ती किंवा 11पैकी एक आसक्ती असते. 11च असल्या पाहिजेत असं नाही. मग दास्य आसक्ती आहे, कांतासक्ती आहे, अनेक आसक्ती आहेत. पण परमविरह वाटत राहणं ही पण एक आसक्ती सांगितली. ह्याच नियमाला प्रकट करण्यासाठी श्रीराम प्रस्रवण पर्वतावरती आणि सीतामाई अशोक वाटिकेमध्ये शोकग्रस्त आहे. त्याला लौकिक शब्दामध्ये शोक, दुःख असं जरी म्हणायचं असलं तरी पारमार्थिक दृष्टीनं परमविरहासक्ती हा शब्द जास्त उचित आहे. आणि त्याचा नियम असा, यादृशो जायते विरह तादृशी जायते रतिः. हा या आसक्तीचा नियम आहे. जितका विरह वाढेल तितकं प्रेम वाढत जातं. बघा, वियोग आणि विरह याच्यातला फरक शक्यतो आपल्याला कळत नाही. बऱ्याच वेळेला चुकीच्या समजामुळे आपण 2 शब्द एके ठिकाणी वापरतो. वियोग म्हणजे विरह नाही, पण विरह वियोगानंतर घडतो हे सत्य आहे. तुझवीण रामा मजकंठवेना तुझिया वियोगे जीवित्व आले. या दोघात फरक आहे. दोन्ही समर्थांचीच वचन आहेत. रामरायांपासून मी वियुक्त झालो, वेगळा झालो आणि जीवदशेला आलो. भगवंताच्या वियोगातून आम्हाला जीवदशा प्राप्त झाली. त्याच्याशी योगात जर असतो तर आम्हाला जीवदशा आलीच नसती. बरोबर ना? तद्रुपताच आली असती. वियोग झाला पण विरह झाला नाही. ती तुमची आणि आमची अवस्था आहे. वियोग झाला आणि विरह झाला ही संतांची अवस्था आहे. जय जय रघुवीर समर्थ. वियोग आहे पण विरह नाही हा अपराध आहे. येतंय माझं म्हणणं लक्षात? आमची चूक कुठं होतीये? अनुदिनी अनुतापे तापलो रामराय. आम्ही तापलोच नाही. का तापलो? आम्हाला ऍक्सेप्टेड आहे. तुझी या वियोगे जीवित्व आले. समर्थ म्हणतायत ना, आलंय जीवित्व, मान्य आहे, पण दुःख कुठे आहे त्याचं? वी आर एन्जॉईंग. तर धडाम धडून चालले असते का गणपतीच्या नावावर? नाव गणपतीचं. वियोग वाटणं वेगळं आणि विरह वाटणं वेगळं. आपल्या जीवनामध्ये आजपर्यंत शेकडो लोक येऊन गेले. किती लोकांचा वियोग झाला, पण किती लोकांबद्दल विरह वाटतोय तुम्हाला सांगा? माझा बालमित्र बालमित्र म्हणेपर्यंत कॉलेजला गेल्यानंतर बालमित्र गायब, त्याचं दुःख गायब. विरह वाटेनासा होतो. म्हणून या रामायणाच्या या प्रसंगातून आम्ही हे शिकायला हवं, भगवंताबद्दल आम्हाला विरह वाटत नाही हा आमचा दोष आहे. श्रीराम सीतामाईंच्या वियोगामध्ये विरहग्रस्त आहेत आणि सीतामाई श्रीरामांच्या वियोगामध्ये विरहग्रस्त आहे. राहतायत अशोक वाटिकेत पण शोकग्रस्त आहेत. बघा, नावं तर कशी आहेत? अशोक वाटिका. अशोक वाटिकेत आहेत ना, मग शोक का करतायत? अहो, तुम्हा आम्हाला कळावं आणि इतिहास लिहायचा म्हणून वाल्मिकींनी शोक शब्द वापरला आहे. शास्त्रानुसार तो शोक नाहीये. विरहाच्या अंगानं अधिक प्रेम प्रकट करण्याची ही प्रक्रिया आहे आणि फक्त भक्तांना जमतं, बाकी कुणाला जमत नाही. विरहिणी ज्या लिहिल्यात संतांनी, ज्ञानेश्वर माऊलींपासून, आता समर्थांची विरहिणीच आहे की ही. अनुदिनी अनुतापे म्हणजे काय आहे? एक प्रकारे करुणाष्टक काय आहे त्याला. आता जाता जाता विषय सांगतो, फार तत्वज्ञान सांगत नाही. संतांकडं मुग्धा शक्ती नावाची एक शक्ती असते.
तिचं नाव आहे मुग्धा शक्ती. मी भगवंतापासून भिन्न आहे आणि भगवंत माझ्यापासून सुदूर आहे अशी भावना करून घेऊन विरहाचा आस्वाद घेण्यासाठी भगवंत त्यांच्यात मुठीत आहे. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या, एवढा अधिकार आमच्या संतांचा आहे. भगवंताला पळता येत नाही. ते म्हणतात ते दामोदर तुमचं नाव ते तिकडे राहू दे, आम्हाला सांगायचं नाही. ते 2 अर्जुन वृक्ष बांधायला गेले, 1-1 इंच कमीच पडायला लागलं दोरा. कथा माहिती आहे सगळ्यांना. ते म्हटलं ते तिकडे यशोदामाईला सांगायचं, मला सांगायचं नाही. संत काय करतात, गळ्यात दोर बांधतात आणि भगवंताला आपल्या बरोबर घेऊन जातात. कशाचा अधिकार आहे? प्रेमाचा अधिकार, भक्तीचा अधिकार. पण हेच संत कल्पनेनं मुग्धा शक्तीचा प्रयोग करून काल्पनिक विरह निर्माण करतात. का? नाहीतर विरहाचा आनंद कधी मिळणार? आता समर्थांपासून रामराय काय दूर आहेत? एका क्षणासाठी तरी दूर आहेत. एका क्षणासाठी दूर नाही. पण अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परम दीन दयाळ धावरे रामराया किती अंत पहासी. प्राणांत मांडलासे नये करुणा कैसी, पाहिन धणीवरी चरण झाडीन केशी, नयन शिणले बा आता केधवा येशी. धावरे रामराया. आणि कुठून धावणार आहे तो? साकेत लोकातून की वैकुंठातून? हृदयस्थच तो आहे. आत्मा राम उपासना तेणे पाविजे निरंजना. मुग्धा शक्तीच्या बळावर संत काल्पनिक विरह निर्माण करतात आणि त्या जितका विरह वाढेल तेवढं प्रेम वाढत जातं. त्या विरहारूपी भक्तीचा आस्वाद ते घेत राहतात. त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी सीताराम यांनी हा उपक्रम केलेला आहे. 10 महिन्याचा प्रोग्राम, 10 महिन्याचं शिबिर म्हणा. अरे भविष्यात तुम्ही माझा विरह कसा वाढवावा, वियोग तर झालाच आहे, विरह वाढवा. विरह कसा कुठल्या पट्टीपर्यंत गेला पाहिजे. माझ्या प्रिय सीतेला जितका विरह झाला तेवढा तुम्हाला जर विरह झाला तर मी तुमच्या साक्षात समोर आहे. या लीलेतून सीताराम भगवान आपल्याला हे शिकवत आहे. सीताराम भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामायण कुठल्या कुठल्या अंगाने सांगावं? भक्तीच्या की योगाच्या, इतिहासाच्या, कोणत्या कोणत्या अंगाने सांगावं? इतकं हे भव्य दिव्य काव्य. आणि मग हनुमान म्हणतात, स्वबळावर मी शतयोजन समुद्र पार केला हे देवी, तेव्हा आता माझ्याबद्दल कोणतीही शंका मनामध्ये धरू नको. मी तुला प्रार्थना करतो, तुझ्या चरणांवर वंदन करतो. अभिभाषस्व मां देवी. किती अवघड टास्क आहे. अभिभाषस्व. अभिभाषस्व आणि भाषस्व मध्ये फरक काय आहे? बोलणे म्हणजे नुसतं बोलणं. अभिभाषस्व म्हणजे विश्वासपूर्वक बोलणे, विश्वास ठेवून बोलणे. अभिभाषस्व मां देवी दूतो दाशरथेरहं, तन्मां रामकृतोद्योगं त्वन्निमित्तं इहागतं. सुग्रीव सचिवं देवी बुद्ध्यस्व पवनात्मजं, कुशली तव काकुत्स्थः सर्वशस्त्रभृतां वरः. जय जय रघुवीर समर्थ. सुग्रीवाचा सचिव असणारा, श्रीरामांचा दूत असणारा, इतका सगळा तुझ्यासाठी श्रीरामांनी आणि मी केलेला उद्योग हा विफल जाऊ द्यायचा नसेल तर माझ्यावर विश्वास ठेव. मी रामदूतच आहे, रामदूतच आहे, रामदूतच आहे. इतका ठामपणे आणि इतकं अगदी बारकाईनं वर्णन हनुमंतरायांनी केलं जेव्हा सीता राम आणि लक्ष्मणांचं, तेव्हा मात्र सीतामाईंना आता मनामध्ये शंका राहिली नाही. पण त्यांची ती भावना अधिक दृढ व्हावी म्हणून मी कोण आहे आता त्यांनी सांगायला सुरुवात केली. आणि हनुमंत म्हणतात, हे देवी, माझं इथं येणं सार्थक झालं, तुझं दर्शन झालं. आता श्रीरामरायांचा शोक हरण होईल. हे देवी ऐक, शंभसादन नावाच्या राक्षसाला नारद मुनींच्या आज्ञेवरून माझ्या क्षेत्रज्ञ पिता असणाऱ्या केसरींनी मारलं. त्यांचा मी पुत्र, मी वायूचा आत्मज आहे आणि त्यांच्या एवढाच समर्थ आहे. वानरोहम महाभागे
रामस्य धीमतः रामनामांकितं चेदं पश्य दिव्यंगुलीयकम्. आणि सीतामाईंना परिपूर्ण विश्वास बसलेला आहे हे पाहिल्यानंतर हनुमंतरायांनी श्रीरामांनी दिलेली अंगठी बाहेर काढली. तोपर्यंत अंगठी बाहेर काढली नाही. याला म्हणतात हनुमान. नाहीतर तिला वाटायचं मायावी शक्तीनं या राक्षसांनी ही अंगठी निर्माण केली. आणि ती रामनामांकित अंगठी पाहिली मात्र. आणि काय सांगू, वाल्मिकींनी वर्णन केलंय. एकटक त्या अंगठीकडं सीतामाई पाहत राहिली. सीतामाईंना भाव समाधी लागली. जगदंबा माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. भाव समाधी लागली. आणि ते दिव्य दर्शन हनुमंतराय साक्षात समोर घेतात. काय भाग्यवान आहेत हनुमान. त्या भाव समाधीमध्ये सीतामाई खळखळ त्यांच्या नेत्रातून अश्रू वाहत आहेत. आणि ते दिव्य दर्शन मारुतीराय घेत आहेत. सीतामाईंनी हनुमंतांची खूप स्तुती केली आहे. सगळे श्लोक वाचत नाही. 4 तासाच्या कथेत एवढं सगळं वाचता येतं. अप्रतिम स्तुती केली. एक श्लोक सांगतो आणि पुढे जातो. विक्रांतस्त्वं समर्थस्त्वं प्राज्ञस्त्वं वानरोत्तम येनेदं राक्षसपदं त्वयैकेन प्रदर्शितम्. तू परम पराक्रमी आहेस, परम समर्थ आहेस, अत्यंत बुद्धिमान आहेस, प्राज्ञस्त्वं वानरोत्तम. आणि खरंच तू एकटा इथं 100 योजन पार करून येऊ शकलास. राक्षसांनी पालित असणारी ही लंका इथं येऊन जणू काही तू राक्षसांचं विमर्दनच केलेलं आहेस असं मला वाटतं. हनुमंतांची खूप स्तुती केली. आणि आता सीतामाई काय म्हणतायत ऐका. राम सीता हे नातं काय आहे बघून घेऊ. काय हे अद्भुत नातं आहे. आणि मर्यादित स्त्री कशी मर्यादेनं राहते हे याच्यातून प्रदर्शित होतं. अर्हसे च कपिश्रेष्ठ मया समभिभाषितुं यद्यसि प्रेषितस्तेन रामेण विदितात्मना. आणि त्याचं कारण प्रेषयिष्यति दुर्धर्षो रामो नह्य परीक्षितं पराक्रमम अविज्ञाय मत्सकाशम विशेषतः. सीतामाई म्हणतात, अरे कपिश्रेष्ठ हनुमाना, तू माझ्याशी बोलावस याला तू पात्र आहेस. आणि मी तुझं ऐकावं यालाही तू पात्र आहेस. अर्हसे, तू माझ्याशी बोलावस याला तू पात्र आहेस. याचं कारण तुला सांगते. माझ्या स्वामी श्री रामरायांनी तुला माझ्याकडे पाठवलंय. दॅट इज द रिझन. श्री रामरायांनी तुला माझ्याकडे पाठवलं आणि म्हणून तुला माझ्याशी बोलण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. याचे अनेक संकेत आहेत. सगळे संकेत सांगत नाही, नाहीतर साताऱ्याचं नारी मंच माझ्या विरोधात केस करू शकतो. जय जय रघुवीर समर्थ. स्त्रीने कुणाशी बोलावं म्हणजे परपुरुषाशी. कुणाशी बोलावं, कुणाशी बोलू नये याची मर्यादा सीतामाई इथं घालून देत आहे. माझ्या पतींनी ज्या अर्थी तुला पाठवलं त्या अर्थी मी तुझ्याशी बोलू शकते. याचा अर्थ काय सांगायची गरज आहे, पण पटण्याचा काही संबंध आहे. जय जय रघुवीर समर्थ. पटणार का आम्हाला हे त्यांना काय कळतंय. पण कारण पुढचं ऐका काय सांगितलं ते. प्रेषयिष्यति दुर्धर्षो रामो नह्य परीक्षितम. श्री राम राय त्यांच्या परमप्रिय भार्येकडं परीक्षा न करता कुठल्या ऐरागैऱ्याला पाठवायचे नाही. त्याच्या चरित्राची परीक्षा, त्याच्या बुद्धिमत्तेची परीक्षा, त्याच्या निष्ठेची परीक्षा, या सगळ्या परीक्षातून जो पार होईल त्याच पुरुषाला माझे पती माझ्याशी बोलायची अनुमती देतील, अन्यथा देणार नाही. आणि म्हणून त्यांनी तुझी परीक्षा केल्यानंतरच तुला इथं पाठवलेलं आहे. आणि म्हणून यू डिझर्व टू टॉक विथ मी.
आमच्या महिलांनी जर आपली ही मर्यादा सांभाळली, आपोआपच त्यांचं मोठेपण प्रकट होणार आहे. होणार की नाही सांगा? एक महिला अशी आहे की जी कुणाशी बोलत बसते, असा विचार करा. आणि दुसरी जी आहे की ती सहसा कोणाच्या बोलण्याच्या फंदात पडत नाही. बोलेल तर मितभाषेत बोलेल, कामापुरतं बोलेल, मर्यादेनं बोलेल आणि आपल्या कामाला लागेल. कुणाबद्दल आदर वाटेल महिलांनीच सांगावं. सांगणार नाहीत मला पक्का माहिती आहे. का पहिली कथा थोडीच चालली माझी. जय जय रघुवीर समर्थ. रामकथेची गंमत सांगू का? रामकथा प्रत्येकाला अंतर्मुख बनवते. इथं त्या अवतारानं काय केलं आणि हे काय केलं एवढं फक्त महात्म्य श्रवण याच्यात नाही आहे. मी काय करायचं याची बांधिलकी रामायणामध्ये. महात्म्य पण आहे आणि अनुकरण पण आहे. अन्य कथांमध्ये अनुकरणाचा विषय इतक्या मोठ्या प्रमाणात येत नाही. इथं ते श्रवण करणाऱ्याला ती बांधिलकी आहे की मी यातलं काय काय जीवनात उतरवू शकतो. आणि म्हणून हनुमंतांना अनुमती मिळते, सीतामाईंना आनंद वाटतो आणि आता मोकळेपणानं सीतामाई विश्वासपूर्वक बोलायला लागतात. आत्तापर्यंत जे संभाषण आहे ते काय आहे? अविश्वासयुक्त असणारं संभाषण आहे. इथून पुढचं जे संभाषण आहे ते विश्वासपूर्वक सीतामाई हनुमंतांशी बोलतात आणि